भीम तळपला, अन्यायाविरुद्ध वाघ एकटाच लढला, अन्यायाविरुद्ध वाघ एकटाच लढला. कोणी कितीही अडवा, कोणी कितीही निडा, अरे कोणी कितीही अडवा, कोणी कितीही निडा, माझ्या भीमाचा विचार मात्र रक्ता रक्तात भिनला, माझ्या भीमाचा विचार मात्र रक्ता रक्तात भिनला. अशा या महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या तमाम भीम सैनिकांनो, सर्वांना माझा सप्रेम जय भीम. पुजारी कोणाच्या हाताखाली, पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली, ट्रस्टी कोणाच्या हाताखाली, ट्रस्टी केंद्र सरकारच्या हाताखाली, केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली, केंद्र सरकार राज्य सरकारच्या हाताखाली, राज्य सरकार कोणाच्या हाताखाली, राज्य सरकार संसदेच्या हाताखाली, संसदा कोणाच्या हाताखाली, संसदा राष्ट्रपतीच्या हाताखाली, राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली, राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली, संविधान कोणाच्या हाताखाली. अरे या मूर्तीकडनं नीट निरखून बघा, संविधान कोणाच्या हातात आहे? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज 14 एप्रिल म्हणजे केवळ तारीख नाही, तर या देशातील सर्वात मोठा सोन्याचा दिवस आहे. आज अशा महामानवाचा जन्म आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. आज आपण येथे एक आशा विश्व निर्माण केले. आज आपण येथे एक आशा महापुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत, ज्यांनी देशातील सर्वात मोठे संविधान लिहून भारताला लोकशाहीची भेट दिली, भारताला लोकशाहीची भेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ एक पदव्यांचा डोंगर नव्हे, तर ते ज्ञानाचा महासागर होते, तर त्या ज्ञानाचा महासागर होते. म्हणूनच मी म्हणते की वादळत्या दिव्याला विझवण्याची ताकद कोणातच नाही, वादळत्या दिव्याला विझवण्याची ताकद कोणातच नाही. आणि माझ्या भीमाने लिहिलेले संविधान मोडण्याची हिम्मत जगात नाही, हिम्मत जगात नाही. ज्यांनी पडलेल्या पिचलेल्या गुलामगिरीत जगणाऱ्या समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र दिला. अशा या महामंत्रावर मला काही 2 वळी आठवतात. पाण्याविना तहाना पुरी, पाण्याविना तहाना पुरी, सूर्याविना सकाळ पुरी, आणि माझ्या भीमाविना भारतीयांची ओळखच आहे अपुरी, ओळखच आहे अपुरी. त्यांनी एका हातात पेन आणि एका हातात कायदा धरून क्रांती घडवली. त्यांनी एका हातात पेन आणि एका हातात कायदा धरून क्रांती घडवली. आज आपण 14 एप्रिलला उत्सव न करता त्यांच्या विचारांची मशाल आपल्या मनात पेटूया, मनात पेटूया. त्यांनी आपल्याला शिकवले की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे की तू पेटून उठेल. एवढेच म्हणेन मी, जाता जाता एवढेच म्हणेन, दगड झालो तर दीक्षाभूमीची होईल, हवा झालो तर भीमा कोरेगावची होईल, पाणी झालो तर 14 तळ्याची होईल, आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर फक्त आणि फक्त जय भीमवाल्याचीच होईल.